बदलापूरच्या खरवई MIDCत असलेल्या एका केमिकल कंपनीला दुपारी आग लागली। DK फार्मा या केमिकल कंपनीला आग लागली। आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। जवळच असलेल्या बदलापूर अग्निशमन दलाच्या फायर सेंटर मधून 2 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यास पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम बदलापूर अग्निशमन दल आणि अंबरनाथ अग्निशमन दल शर्तीने प्रयत्न करीत आहेत। की मायनर आग होती, कोणालाही साधही कोणाला लागलेलं नाही, हे सगळ्यात चांगलं झालंय। ज्या काही कानून मीमांसा आहे ती बघून नंतर आम्ही सांगू काय। आता तरी काय सांगता येण्यासारखं नाहीये। मध्ये तिथे ज्या स्थिती होती तिथे माणसं नव्हती, लकीने म्हणून मी म्हटलं की तसं काही इश्यू नव्हता, व्यवस्थित सगळं सॉर्ट आउट झालंय, लोक इंजुरी नाहीये कोणालाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। कारण अजून समजलेलं नाहीये, पर जे 12:15च्या दरम्यान आपल्याला कॉल आला की DK फार्मा मध्ये मोठी आग लागलेली आहे। या ठिकाणी आपण बघितलं की जो आतमध्ये पाठीमागे कंपनी आहे, तर आतमधला जो प्रोसेस एरिया त्यामध्ये रिएक्टर आणि अदर जो असतो प्रोसेस एरिया त्यामध्ये आग लागलेली होती। त्या आगीच्या ठिकाणी आपण आग मोठी असल्यामुळे तात्काळ आपल्या बदलापूर ईस्ट वेस्ट दोन्ही टीम या ठिकाणी, मांजोली टीम, अंबरनाथ नगरपालिका टीम, आनंदनगर MIDC आणि उल्हासनगर अशा सर्व टीम या ठिकाणी दाखल केल्या होत्या। आणि कंपनीमध्ये सुद्धा इनबिल्ट फायर फायटिंग सिस्टम असल्यामुळे तिचा सुद्धा उपयोग झालेला आहे। सदर घटनेत जीवितहानी वगैरे झालेली नाहीये, पण आग सध्या पूर्णतः विझलेली असून थोडंफार कुलिंगचं जे काम चालू आहे ते चालू आहे। कोणी जखमी आहे का? नाही, जखमी नाही। एक आमचा जो फायरमॅन आहे अजित गुरव, त्याला डोळ्यावरती थोडं केमिकल नाही का फायर फायटिंग करताना उडला होता ड्रॉप, तर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे, दृष्टी हॉस्पिटलला। सध्या तरी सांगता नाही, कारण जे कंपनीमध्ये प्रेझेंट जे प्रोसेस एरियामध्ये होते स्टाफ आणि तिकडचे रिस्पॉन्सिबल, त्यांचं म्हणणं की मीटर रूम जे आहे, मीटर रूम मध्ये शॉर्ट सर्किट झालं, ते मेल्ट झालं आणि ते पूर्ण वायरिंग अशी पेटत गेली आतमध्ये। तर प्राथमिक म्हणजे ॲज पर त्यांच्या इन्स्ट्रक्शन नुसार आणि त्यांनी जे प्रत्यक्ष बघितलं तर शॉर्ट सर्किटमुळे ती स्प्रेड झाली आणि पूर्ण केमिकलचा झोन आहे त्यामध्ये आतमध्ये गेली आणि मग ती रसायनांनी सुद्धा आग लागली। 1.5-2 तास लागलेत, कारण थोडी अडचणीचा पण परिसर होता आतमध्ये, त्यामुळे थोडंसं हे झालंय, परंतु आग पूर्णतः विझली आहे।